नमस्कार. मी मंदाकिनी सहस्रबुद्धे. आज आपण एकमेकांना म्हणतो, अरे काय तू जग पाहिलंस. तर जग पाहिलेलेच एक माझ्या सचिन मुलाचे मित्र आहेत भोर, जयसिंग भोर, यांची आज गाठ पडली. आणि खरोखर तुमचे ज्या अनुभव आहेत ते सगळ्यांना उपयोगी पडून सगळ्यांपर्यंत जावेत आणि सगळ्यांना आनंद मिळावा यासाठी मुलाखत म्हणायचं नाही, एक हितगुज तुमच्याशी मी करते. बिलकुल. आपलं नाव तुम्ही? माझं नाव जयसिंग भोर. राहणार मी नारायणगाव जवळ वडगाव कांदळी गाव आहे. आई वडील माझे फार्मर आहे, शेती करतात. अरे वा. वडगाव कांदळी म्हणजे भक्तराज महाराजांचं? ओके, करेक्ट. भक्तराज महाराज आम्ही पण बऱ्याच वेळा गेलेले. कांदळी गावात त्यांचं मोठं मठ आहे. बरोबर. तर म्हणजे हे आध्यात्मिक आणि धार्मिक पण तुमच्यावर संस्कार आणि जे काही आहेत ते आपलं जीवन कसं आपण घडवायचं हे तुम्ही घडून आज मर्चंट नेव्हीमध्ये सगळं जग पाहून आलेलं आहे. त्याबद्दल खरोखर म्हणजे आज आमचं भाग्य की अशी व्यक्ती आमच्या घरी येऊन आमच्याशी बोलते. खरोखर आनंद वाटतो या गोष्टीचा. मला पण एवढं सरप्राइझिंग आहे की मी मित्राच्या इकडं अनावादाने सचिनच्या मी MIT कॉलेजमध्ये माझ्या मुलीच्या ऍडमिशन साठी आलोय. आणि जस्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आज डिस्कशन ऐकतोय की सचिन दाखवत होता माझी गार्डन मी अशी सजवली. तर मी जस्ट त्याने विचारलेलं कुठे आहे, तर म्हटलं MIT मध्ये. मी त्याला कॉल केला, आता म्हणला ये लगेच. मी आलो इथे आणि आम्ही जस्ट 25 वर्षानंतर, कदाचित 30 वर्षानंतर भेटतोय. त्याला काहीतरी मी क्वेरी सांगत होतो माझं काय जॉब आहे, आणि ते तुम्ही ऐकलं, आजोबांनी बाबांनी ऐकलं, त्यांना एवढी उत्कंठा होते. आणि तुम्ही आतून ऐकून तुम्हाला एवढी उत्कंठा जाणवली की तुम्हाला नंतर माझा इंटरव्ह्यू घ्यावा वाटला. तुमच्याबद्दल म्हणजे तुमची जी क्युरिओसिटी आहे त्याला सलाम. नाही, पण जगावेगळी माणसं जर भेटली आणि त्यांचं ज्ञान जर इतरांना दिलं तर आनंद आणि ज्ञानात भर पडते. हे मी कार्याचा सध्या सद्गुरूच करून घेतात किंवा तुमच्यासाठी माणसं आपोआप न बोलत सुद्धा येऊन आपले इंटरव्ह्यू देतात. माझंच भाग्य आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. बरं. मी असं घेते, आपलं लहानपण कांदळीच गेलं. बिलकुल. माझ्या आई वडील तर शेती, आई वडील दोन्ही शेतकरी आहेत. गावामध्ये आमची नॉर्मली 10 एकर शेती आहे. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण गावामध्येच झालेलं. 10वीला चांगली मार्क मिळाले. मग आई वडिलांना वाटले की कुठं पुण्यात शिकायला द्यावं. मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं. तर माझ्या मेरिटवर मिळालं असेल. आणि मग 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंगला जायचं होतं आणि मॅथमॅटिक्स ग्रुपला चांगले मार्क पडले. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग भेटलं आणि त्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाचे सहवासात सचिन आमच्या बरोबर होतं. 4 वर्ष. मग तुमच्या नेव्हीमध्ये प्रवेश कसा झाला? बरोबर. ते इंजिनिअरिंग करत असताना फायनल इयर मध्ये असताना मग थोडीशी आपण करिअरच्या वाटा शोधत असतो ना, तेव्हा वाटायचं की कोणीतरी मला सांगितलं असेल की तुम्ही एक मरीन इंजिनिअरिंग एक फील्ड असतं आणि फक्त BE मेकॅनिकल म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेला कॅन्डिडेट असेल तर तो तिथे एंट्री करतो. तर मग मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मुंबईला गेलो. मग ऍक्च्युली ते कॉलेज मी बघितलंय, मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ते एक इन्स्टिट्यूट आहे जे एक इंजिनिअरिंग अँड नॉटिकल सायन्सचे सब्जेक्ट ते लोक पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. मग तिथे जाऊन माहिती मिळवली. मग तिथे कळालं की इथे तुम्हाला एक शिपिंग कंपनी जे असतात ना त्यांची स्पॉन्सरशिप हवी असते. मग ती मी बऱ्याच त्यांच्यासाठी चौकशी केली. एका कंपनी बरोबर इंटरव्ह्यू झाला. त्या कंपनीने मला स्पॉन्सर केला आणि स्पॉन्सर केल्यानंतर मग तिथे पोस्ट ग्रॅज्युएशनचा तो 1 वर्षाचा कोर्स असतो. मग तो 1 वर्षाचा कोर्स केला. मग तो कोर्स केल्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन माझं पहिलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन मरीन इंजिनिअरिंग. आणि मग माझी शिपमध्ये एंट्री होती. मग शिपमध्ये एंट्री झाल्यानंतर मग जसे आपण एक ज्युनियर लेवलला आपण एंट्री करतो आणि मग तुम्ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही ठराविक परीक्षा द्याव्या लागतात. आणि त्याच्यानंतर मग ज्युनियर इंजिनियर म्हणजे 5th इंजिनियर, 4th इंजिनियर, 3rd इंजिनियर, 2nd इंजिनियर आणि अप टू चीफ इंजिनियर. म्हणजे आता मी शिपमध्ये एक माझी टॉप मोस्ट रँक आहे. म्हणजे सगळ्या शिपचा इन्चार्ज आता माझ्याकडे असतो ऍज अ चीफ इंजिनियर म्हणून. वा, सुंदर. पण हे करिअर घडवताना तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील? हा, अडचणीत असतात, मेहनत असते त्याच्यामध्ये. आणि पण तुम्ही ते जिद्दीने पूर्ण करून तिथपर्यंत जाऊन पोहोचलात आणि सगळ्या जगाचा हा प्रवास तुम्ही करून आलात. केवढंच म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे केवढी महत्वाकांक्षा जिद्द त्याच्यातून दिसून येते.
आहे. आणि तो माझा कसं करिअरचा एक पार्ट झाला, की माझं जे जो माझं करिअर आहे ते म्हणजे शिप म्हणजे म्हणजे ते समुद्रातच चालणार. हो. आणि समुद्र म्हणजे सगळे साती समुद्र आपले एकमेकांशी कनेक्टेड असतात. बरोबर बरोबर. जगाचा सगळा ऑलमोस्ट 90% जो एक्सपोर्ट इम्पोर्ट असतो, जगाचा सगळा जो व्यापार असतो तो समुद्रातून होतो 90%. त्याच्यामुळे सगळे कंट्रीचे त्या त्या निमित्तानं का होईना सगळे कंट्रीचा फिरणं ऑलमोस्ट सगळं जग मी म्हणू शकेल की 10 वेळा 15 वेळा माझं जग फिरून झालेलं आहे. जगातली कुठलीही एक कंट्री सांगा की जिथं मी गेलो नसेल असं नाही होणार. ते एक एक कंट्रीमध्ये एक एक जागेमध्ये मी 5-5 वेळा गेला असेल असे माझा अनुभव आहे. वा. मग एखादा चित्तथरारक अनुभव सांगा ना तुमचा. चित्तथरारक म्हणाल तर समजा आपण समजा युरोप आणि एशियाचा जो ट्रेड होतो, बरं. तो ट्रेड नॉर्मली सुएज कनाल मधून होतो. बरं. इजिप्तमध्ये जो सुएज कनाल आहे बरं. तो आपल्या एशियन आणि युरोपियन कंट्रीला तो कनेक्ट करतो, म्हणजे बरं. आपल्या रेड सी आणि मेडिटेरियन सीला कनेक्ट करतो. बरं. तर त्या ट्रेड मधून जाताना तुम्हाला एक मध्ये कंट्री लागतो, सोमालिया म्हणून कंट्री. कधी ऐकलं असेल सोमालिया? म्हणजे तो पायरसी कंट्री आहे, पायरट्स राहतात, म्हणजे आपण त्याला समुद्री चाचे म्हणतो. बरं. तर त्या लोकांना तिथे आफ्रिकन कंट्री आहे, गव्हर्नमेंट नाही, म्हणजे तिथे जेवढे काही सगळे आतमधलं अंदाधुंद कारभार चालतो. आणि मग तिथे भरपूर साऱ्या गँग्स असतात. जो पॉवरफुल असेल तो आपले गँग चालवतो, आणि त्यांच्या गँग मधले ते लोक आपल्याकडे जसे लोक खंडणी मागतात, बरं. एखाद्याला किडनॅप करायचं आणि खंडणी मागायची, बरं. त्या काइंडचं शिप हायजॅक करायचं बरं. आणि मग शिपचा जो मालक ओनर असेल त्याच्याकडून खंडणी घ्यायची, असा तो प्रकार असतो. मग जेव्हा तिथून आपण ट्रॅव्हल करत असतो ना, त्यावेळेस असे भरपूर अनुभव येतात की शिप तिथून जाते, मग तिथून ते पायरेटच्या बोट त्यांच्याकडे हाय स्पीड बोट असतात, त्या हाय स्पीड बोट येतात, त्यांच्याकडे सगळे अत्याधुनिक वेपन्स असतात. त्यांच्याकडे ते ग्रेनेड लॉन्चर टाईप असतं ना, ते पण असतं. ते धमकी देणार की तुम्ही थांबा नाही तर आम्ही तुमच्या शिपला उडवून देऊ, अशा काहीच. आणि माझं तर पेट्रोलचं शिप असतं, तिथं जर तुम्ही असं ग्रेनेड काही अटॅक केला तर सगळं शिप एक्सप्लोज होणार. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथं थांबावंच लागतं. आणि मग अशी परिस्थिती असेल तर ते लोक म्हणजे त्यांच्याकडे अत्याधुनिक इक्विपमेंट असतात की ते शिप फास्ट बोटनी येऊन तुमच्या शिपवरती चढणार. शिपवरती चढल्यानंतर त्यांनी वेपन जर दाखवले तर आम्ही त्याला काउंटर करू शकत नाही, असं आम्हाला इन्स्ट्रक्शन असतात. कारण एवढ्या मोठ्या लोकांची जबाबदारी आणि तेवढ्या कार्गोची जबाबदारी असते, त्याच्यामुळे तिथे काउंटर होत नाही. मग ते लोक शिपला घेतात आणि त्यांच्या कंट्रीमध्ये नेणार, तिथे जाऊन त्याला एक ठिकाणी स्टेशन करणार, आणि मग ते सगळे तुमचे मालकांबरोबर किंवा जे शिप ओनर असेल त्यांच्या बरोबर ते कम्युनिकेशन करतात रॅन्सम साठी. मग ते 5 किंवा 10 मिलियन पासून चालू होतं आणि निगोशिएशन होतं, आणि मग 2 मिलियन 1 मिलियन किंवा त्यांचं जिथे सेटलमेंट होतं तेवढे पैसे परस्पर त्यांच्या बँकामध्ये ट्रान्सफर होतात, आणि मग आमचं शिप सोडलं जातं. केवढा थरारक अनुभव आहे. आता हा अनुभव मी अनुभवला नाही, पण मी त्या एरियामधून जाताना मग त्याला काउंटर म्हणून लोक काय करतात की सगळं समजा गव्हर्नमेंट इंडियन नेव्ही आहे, अमेरिकन नेव्ही आहे किंवा चायनीज नेव्ही किंवा सगळं ज्यांना शिपचा वापर तिथून करायचा असतो, त्या लोकांनी सगळ्यांच्या नेव्ही तिथे स्टेशन केलेले असतात, म्हणजे पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत. हा त्यांचा जो एरिया तो डेंजरस एरिया आहे ना, तिथे सगळे त्या नेव्हीचे शिप स्टेशन असतात, एक समजा 10 किलोमीटरवर. किंवा मग यांना आमचा एक कॉन्वॉय बनतो की समजा तुमचे 10 शिप आहेत तर 10 शिपनी असं एकत्र चालायचं. मग त्याच्याबरोबर नेव्हीचे एक शिप असणार, मग त्यांच्यामध्ये एक हेलिकॉप्टर असणार, ते कंटिन्यूस त्याचं गस्त घालत असणार, म्हणजे तिथं कोणी पायरेट बोट येणार नाही. तर मी असं आपण म्हणतो ना थरारक अनुभव आहे की माझ्या बोटीवर पायरेट आले, असा अनुभव झाला नाही माझा. बट असा काउंटर मेजर्स भरपूर केलेले आम्ही, ते येऊ नये म्हणून, आणि असे अनुभव ऐकलेले मित्रांनो. तुमच्याशी हे तुमचे अनुभव किंवा तुमचे ज्ञान आहे तुमचं विद्यार्थ्यांना खरंच आत्ता न बोटीमध्ये बसल्यासारखे वाटतंय की किंवा तुम्ही जे सांगताय ते इतकं आत्मीयतेने तुमचं जे ज्ञान तुम्ही दिले आहे. आणि लिटरली मावशी बोट म्हणजे जसं आपण असं बसलोय ना तसं आम्ही बोटीमध्ये बसलोय असतो. आपल्याला वेगळा अनुभव असतो. बोट म्हणजे ते बोट हालत असणार किंवा मग ते वादळ आलं तर पुढे पकडून बसायचं, असं नसतं. असं आपण जसं बोललोय, आपण जसं बसलोय असंच बोट असते. तिथं आपण कॅरम पण खेळू शकतो, म्हणजे ती कोणती अशी पण होणार नाही. एवढे शांत बोट चालते जेव्हा नॉर्मल सी असतं, किंवा बोट तेवढी मोठी असते आणि त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी वगैरे तशी बनवलेली असते की बोट हालत नाही. एकदमच एक्स्ट्रीम वादळ वगैरे असेल ना त्यावेळेस थोडं भरती ओहोटीचा काही परिणाम होतो का? भरती ओहोटी असते ती किनाऱ्यासाठी असते, तिथे पाण्याची पातळी वाढते, पाण्याची पातळी कमी होते. समुद्रामध्ये त्याचा काही फरक पडतो. छानच आजचं जे झालेलं आहे खूपच सुंदर वाटलं मला.